गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व गुरुजनांना वंदन करते आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा देते. तर बघा, इथे सकाळी मी उठले होते आणि लेकरांना शाळेला जाण्यासाठी मी पटकन उठून आंघोळ वगैरे करून पीठ वगैरे मळलं होतं, फ्रेश वगैरे झाले होते आणि इथे फ्रेश वगैरे होऊन पीठ वगैरे मळलं आणि पीठ वगैरे मळल्यानंतर इथे हळदीचं लेपन करण्यासाठी मी आले होते. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे मी हळदीचं लेपन करत आहे. उद्या गुरुवार आहे, उद्या मी करणारच होते, पण म्हटलं चला आज गुरुपौर्णिमा आहे तर आज गुरुपौर्णिमेचे हळदीचं लेपन वगैरे करावं आणि हळदीचं लेपन केलेलं छान असतं. तर मी प्रत्येक गुरुवारी करते. इतर वेळेस मला नाही जमलं ना तरी देखील मी प्रत्येक गुरुवारी हळदीचं लेपन करून रांगोळी वगैरे काढत असते आणि मन प्रसन्न होतं बरं का. हळदीचं लेपन करून देवपूजा वगैरे केली ना, अगदी घरातलं वातावरणसुद्धा फ्रेश राहतं. लेकरं वगैरे झोपलेलेच होते, पण माझं काम उरकते तोपर्यंत त्यांना कंटाळा येतो ना, त्याच्यासाठी त्यांना झोपा म्हटलं आणि माझं मी काम उरकून घेत होते. तर इथं मी छान अशी रांगोळी काढत होते. छान अशी म्हणजे मी फक्त लक्ष्मीची पावलं आणि थोडीफार रांगोळी काढते, तर तेच चाललं होतं. तर बघा कशी काढत आहे रांगोळी आणि आपल्या सकाळ ते धावपळीचं कामं चालूच असतात. तर एवढी मी रांगोळी काढून घेतली होती गडबड आणि इथे छानपैकी आपलं मनी प्लांट छान फुललं होतं. आणि बघा इथे चपाती वगैरे मी करत होते डब्यासाठी. आत आले आणि चपाती केली, तिचा डब्बा वगैरे भरला आणि त्यांना नंतर उठवल्यानंतर आंघोळ वगैरे घातली. आंघोळ केली की तिला फ्रेश वगैरे केलं आणि चहा इथं ठेवला होता मी. त्यात चहा पावडर संपली ही आता बघा, चहा पावडर बी भरून घेतली आणि मी बघा चहा पावडर भरली आणि नंतर चहा वगैरे केला आणि तिला तयारसुद्धा केलं आणि तयार केल्यानंतर आणि तिला शाळेला पाठवलं. चहा वगैरे तिला दिला आणि हळदीचं लेपन वगैरे करून तर आपलं झालंच होतं. मग म्हटलं राहिलेलं काम आपलं ते उरकून घ्यावं. ती राहिली होती म्हणजे फक्त आता माझी देवपूजाच राहिली होती. त्यासाठीच मी इथे स्वच्छ हे देवघर करून घेत होते. देवघर नाही आहे बरं का, माझ्याजवळ देवघर नाही म्हणून मी खुर्चीवरतीच ठेवलेलं आहे. एक पाट मांडला तिथे आणि त्या पाटावरती आपल्या स्वामींना ठेवलेलं आहे. मी ते स्वच्छ करून घेतलं आणि देवपूजा आपली छान अशी मी करून घेत होते. तर तेच तुम्हाला दाखवत देवपूजा केली. छान असं पाटावरती अंथरून वगैरे घेतले आणि स्वामींना तिथे अभिषेक वगैरे केला. पाण्यानेच अभिषेक केला बरं का, कारण दही दूध तर आपल्याजवळ लगेच अवेलेबल नसतं. त्याच्यामुळे मी पटकन असं देवघर स्वच्छ केलं, अभिषेक केला आणि छान अशी मांडणीसुद्धा करून घेतलेली आहे. आणि ते बघा तुम्ही आज देवपूजा केल्यानंतर इतकं प्रसन्न वाटत होतं. तेच मी पहिला दीप प्रज्वलित वगैरे करून घेतला आणि इथं गणपतीचीसुद्धा हळदी कुंकू वाहिलं. गणपती म्हणून मी सुपारी ठेवले तर त्याला हळदी कुंकू वगैरे लावलं. स्वामींना परत अष्टगंध वगैरे लावला आणि छान अशी धूप वगैरे लावून छान अशी पूजा केलेली आहे. तर बघा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करत जा आणि आपल्या चॅनलवरती अजून कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका, कारण धूप लावल्यानंतर कसलं फ्रेश वाटतंय बघा, मन प्रसन्न होतं आणि स्वामी समर्थ महाराज धावून आल्यासारखे वाटत आहेत. धूप लावल्यानंतर किती फ्रेश वातावरण वाटत होतं. एवढंच 2 मिनटं पण किती छान वाटत होतं. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला ही देवपूजा आणि आजचा दिवस कसा वाटला? माझा तर आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस असा गेला, तुमचा कसा गेला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ.